थांबा थांबा, स्क्रोल करू नका, कारण रोजच्या पेक्षा ना थोडासा वेगळा होणार आहे हा व्हिडिओ. कारण मी तर रोज ना तुमच्यासोबत घरातलंच रुटीन शेअर करत असते, पण आज ना तुम्हाला थोडंसं डिफरंट बघायला मिळणार आहे. तर मी जिकडे आज गेले होते का नाही, तो देवाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यातलं मला काही जास्त माहित नाही. हा कार्यक्रम ना लय महत्वाचा होता, पण मी ना फक्त फिरण्यासाठी गेले होते. आता त्याच्यातलं कुठं काय कळतंय आपल्याला, तरी पण चला म्हणलं की निघायचं तोंड घेऊन. बस मधून, टू व्हीलर वरून तर भरपूर वेळेस प्रवास केला होता, पण आज ना आम्ही टेम्पोतनं जाणार होतो. टेम्पोत आहे म्हणून मी तर लय हरकले होते. मला वाटलं होतं आता स्पेस असणार, भरपूर जागा असणार, वारं लागणार आणि म्हणल तसं बसायचं, उड्या मारायच्या असं मला वाटलं होतं. पण 60-70 किलोची एक बाई आणि म्हशीगत अंगावर पडत होत्या. बकरीच्या पिल्ल्याला कसं चेंगरतात तसंच आम्हाला चेंगरलं होतं. माझ्यासोबत आणि 2-3 होत्या माझ्यासारख्याच, आणि त्या टेम्पोतनं कधी बाहेर पडीन झालं होतं मला तर बाबा. एवढा घाण एक्सपिरियन्स का नाही मला ह्याच्या आधी कधीच आला नव्हता आणि इथून पुढे नको यायला, कारण मी कानाला खडा लावलाय. मी टेम्पोतनं आता कधीच जाणार नाही कुठंच. कमीत कमी नाही जास्तीत जास्त ना आम्ही त्या टेम्पोत 1.5 तास होतो. 1.5 तास एखाद्या गाढवागत नाही, जनावरागत काही पण म्हणा. एवढं हाल झाल्यानंतर ना पुढे जाऊन थोडं समाधान मिळालं आम्हाला ह्या शांत नदीला बघून. बहुतेक ह्या नदीचं नाव तुलसी आहे आणि नावाप्रमाणेच सुंदर होती ती. मग आरळ्यातनं कोणी कोणी बघितला हा व्लॉग हे सांगायला विसरू नका अजिबात. नदी तर एकदम शांत होती, पण आम्हाला काही शांत बसू वाटत नव्हतं. त्याच्यामुळे का नाही बारक्या पोरागत नुसत्या उड्या मारल्या. लय एन्जॉय केला मी. तरी पण मला मध्ये ना 5 लोकांचा विचार येत होता, कारण आम्ही 4 पेक्षा जास्त लोक आणली होती. पुढे सांगण्यासारखं आणि ना भरपूर काय काय आहे, पण आता व्लॉग ना लय मोठा झालाय, त्याच्यामुळे इथंच थांबावं लागेल. आपण भेटू उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत माझ्या आयडीला फॉलो करून घ्या.